काय फरक दिसून येईल साहेब? विकास फाउंडेशननी प्रशांत पडोळे यांना पाठिंबा दिला, पाठिंबा नाही दिला असता आणि आता दिला, दोघांमध्ये काय फरक आला असता? फडणवीसांना मेसेज टाकला होता मला तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून. त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. जेव्हा त्यांचा फोन आला म्हणजे चरण तू मेसेज टाकला काय म्हणते, मी म्हटलं तुम्ही प्रचाराला येऊ नका, मी निवडून आलो तर तुम्हाला बिनशर्त पाठिंबा देईल. मी अपक्ष निवडून येणार आहे, तुमच्या माणसाची जमानत जप्त होणार आहे, फक्त तुमच्या येण्यानं भाजपच्या उमेदवाराचे 2-4 हजार होतं जर वाढले तर मी हारून जाईल हे त्यांना सांगितलं. मी कदाचित भाजपमध्ये राहिलो असतो ना आजही तरी मी भाजपला मतदान केलं नसतं. त्याने आपण इंटेरियर मतदान केलं की कुणाला आपण पाठिंबा द्यायचा. तेव्हा सगळेच लोक भाजपचे तुमच्यासोबत आता मोदीजी या मतदारसंघात येऊन बसणार नाही आहेत, ते वाराणसीचे प्रतिनिधी आहेत, जरी देशाचे पंतप्रधान असले तरी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेंढेचा परफॉर्मन्स काय आहे. मेंढे आज म्हणतो माझे अधिकार काय. तुम्ही 350ची सिलेंडर 1000 रुपयात विकत असाल, तो लाभार्थी तुम्हाला मतदान कसं करेल? जीएसटीमुळे महागाई किती वाढली, किती महागाई वाढली. तुम्ही 2000 रुपये PM किसान योजनेचा हप्ता देत असाल आणि युरियाच्या बोरीवर 2000 वाढवत असाल तर शेतकऱ्याला जाणीव आहे. मेंढे साहेब तर म्हणतात की मी 5 वर्ष आजपर्यंत एकही खासदारांनी कामं केले नाही, तेवढी कामं केली. खासदार सुनील मेंढे हे मागच्या 2019च्या निवडणुकीत आम्ही रात्रंदिवस शेत केला, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आम्ही. पण त्यांनी 5 वर्ष आम्हाला कुठेही विश्वासात घेतलं नाही, साधा विचारलंही नाही. आता गेल्या 8 दिवसांमध्ये 2 वेळा माझ्याशी संपर्क साधला. मी म्हटलं तुम्हाला मदत करण्यामुळे माझा फायदा काय ते सांगा. मला विधानसभेची पुढची निवडणूक लढायची आहे. तुमचा एखाद कार्यकर्ता भाजपचा मला अपक्ष निवडणुकीत मदत करणार असेल तर मी तुम्हाला पाठिंबा देतो हे सुनील मेंढेला बोललाय मी. काय म्हणा, त्यांनी उत्तर दिलं नाही मला. कदाचित त्यांनी उत्तर दिलं असताना मी त्याला पाठिंबा दिला असता. आपण मागच्या मुलाखतीमध्ये माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके यांच्यावर भरमार टीका केली. टीका नाही केली मी, त्यांचे कार्य सांगितले मी. त्यांनी वाईट कार्य कोणते केले, चांगले कोणते केले ते सांगितले. टीका कुठे केली? बरं, ते वस्तुस्थिती सांगितली होती. विधान परिषद मी, लोकसभा मी, विधानसभा मी, हे सांगितलं होतं मी. ते म्हणाले की चरण वाघमारे हे असमाधानी नेते आहेत, ते कधीही समाधानी जाऊ शकत नाही. आजपर्यंत त्यांनी अर्धा पक्ष बदलवला आणि समोर सुद्धा ते अर्धा पक्ष बदलतात. मी तर समाधानी आहे बिलकुल. माझ्यात ताकद आहे म्हणून माझ्या एक स्वतंत्र संघटन आहे. तुमच्यात ताकद असेल तर सोडा भाजप, करून दाखवा आपलं स्वतंत्र संघटन. नेत्याच्या मागे फिरून तर तुम्हाला दुरुपयोग करता येते सत्तेचा. आम्ही नाही केला सत्तेचा दुरुपयोग. काँग्रेसकडून डमी कॅन्डिडेट मैदानामध्ये आले, त्यामुळे मी ही निवडणूक लढणार. डमी कॅन्डिडेट तर घरी झोपून म्हणा, तुम्ही झोपून प्रचार करा. तुमचा माणूस चांगले काम केलं असेल तर बिना प्रचारानं निवडून आले पाहिजे. जर काँग्रेसचे उमेदवार डमी असतील तर भाजपचे उमेदवार झोपून जावा ना. ही पार्शल म्हणजे गिफ्ट होते आणि मी भंडारा गोंदियाकरिता गिफ्ट आहो. मी पार्सल हा भंडारा गोंदियाकडचा गिफ्ट. हे दुर्दैव आहे भंडारा गोंदियाचा की भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये कोणीच लायकीचा नाही आहे. हे दुर्दैव आहे. आणि अजूनही देवेंद्र फडणवीसांनी सुनील मेंढेचा फॉर्म भरला तेव्हाचा भाषण मी त्यांचा ऐकला. ते असे बोलले की परिणय फुके यांची केंद्रात गरज नाही, महाराष्ट्रामध्ये गरज आहे. त्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षात कोणीच लायकीचा नाही, हे देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्यातून जाणवते. जनता कल दाखवेल आपला. जनता आता लोकसभा 4 जूनला पता चालली कोण होईल भंडारा गोंदियाचा खासदार. प्रशांत पडोळे नक्की लॉक करायच्या. बिलकुल डन. डन. नमस्कार, मी संघर्ष उकरे आणि आपण पाहतात झकास मराठी. झकास मराठीवर आपण सतत ही भंडारा गोंदिया लोकसभेची जागा कोण जिंकणार किंवा सविस्तर ह्या भंडारा गोंदिया लोकसभेचे ह्या 2024ला काय चित्र राहणार आहेत आपण सर्वांपुढे दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण ह्या क्षेत्रातील सतत सर्वसामान्य लोकांशी चर्चा करतो, नेत्यांशी चर्चा करतो, कार्यकर्त्यांशी चर्चा करतो आणि एकंदरीत कशा प्रकारे ही 2024ची ही जी निवडणूक आहे ही घडेल हे आपण सर्वांपुढे दाखवण्याचा प्रयत्न करतो. आज विकास फाउंडेशनची भूमिका चरण वाघमारे साहेब आणि त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केली आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांना पाठिंबा यांनी आज जाहीर केला. काय त्याचे रिझन्स आहेत आणि कशा प्रकारे विकास फाउंडेशन, चरण वाघमारे साहेब, त्यांचे जे मोठे कार्यकर्ते आहेत ते काँग्रेसला जोडल्यामुळे कशा प्रकारे काँग्रेसला म्हणता येईल, त्याच्यापेक्षा प्रशांत पडोळेला जोडल्यामुळे कशा प्रकारे प्रशांत पडोळेचा फायदा होईल आपण स्वतः तुमसर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे साहेबांशी चर्चा करणार आहोत. साहेब स्वागत, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या झकास मराठीवर. मागच्या वेळची मुलाखत आपली फार गाजली होती. आज आपण प्रशांत पडोळेला पाठिंबा जाहीर केला, काय उद्देश आहे त्याचे? मी
तुम्हाला आठवत असेल, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा माझी मुलाखत घेतली हम्म. तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की तुमचं नाव चर्चेमध्ये आहे, बरोबर. काँग्रेसने तिकीट दिली, तुम्ही लढणार का? हम्म. लोकांमध्ये चर्चा होती, पूर्ण लोकसभा क्षेत्रात माझ्या नावाची हवा होती. काँग्रेसचे लोक मला अप्रोच झाले होते, मी त्यांना होकारही दिला होता, पण नंतर तिकीटसाठी माझ्या नावाचा विचार झाला नाही. त्यानंतर मी एक पत्रकार परिषद घेऊन या जिल्ह्यातील लोकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला की ज्या पद्धतीनं दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारी तिकीट वाटप झाल्या, त्यावर मी प्रतिक्रिया दिली होती की मी माझ्या पक्षाचा किंवा माझ्या विकास फाउंडेशनचा किंवा मी आमच्यापैकी कोणीही उमेदवार लोकसभा निवडणूक लढणार नाही. पण या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार जर बजवायचा असेल तर पाठिंबा आमच्या संघटनेचा कोणाला असेल तर त्या संबंधात मी छाननीनंतर आम्ही पाठिंबा देऊ अशा प्रकारची घोषणा केली होती. छाननीनंतर पाठिंबा देण्याचा जेव्हा आमच्या डोक्यात विचार आला तेव्हा आपल्या लक्षात असेल की महाविकास आघाडी आणि महायुतीचे जेव्हा उमेदवार पूर्ण लोकसभा क्षेत्रात दोन्ही उमेदवार जाहीर झाले तेव्हा त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एवढी नाराजी होती की लोकशाही मार्गानं त्यांच्या पक्षाच्या उमेदवाऱ्या जाहीर झाल्या नाही असं लक्षात आलं. आणि त्यामुळे मी विचार केला की असा होऊ नये की मी एकट्याच्या मनाने निर्णय घेईल आणि माझ्या कार्यकर्त्यांना तो आवडणार नाही. आणि म्हणून आम्ही असा विचार केला सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिळून की आपल्या संघटनेचा पाठिंबा जर द्यायचा असेल तर आपल्या कार्यकर्त्यांची मतं आपण जाणून घेतली पाहिजे. म्हणून आम्ही 4 एप्रिलला एक विकास फाउंडेशनच्या भंडारा जिल्ह्यातील पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. आता मेळावा आयोजित करत असताना आमच्या डोक्यात एक विषय आला की सगळ्यांचे मतं जर आपण माईकद्वारे जाणून घेतले सभेतून तर 2 दिवसही आपल्याला कमी पडतील. आणि म्हणून एक गोपनीय मतपेटी तयार केली आणि त्यांचे मतं जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. काल त्याच्या संबंधात आम्ही मतमोजणी केली आणि मतमोजणीनंतर आमच्या हातात कोल जे आले ते असे आले की काही लोकांनी चरण भाऊ तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल, आणि काही लोकांनी भारतीय जनता पक्षाने आपल्याला पक्षातून काढलं, त्यानंतर ज्या खासदारासाठी आपण रात्रंदिवस यज्ञ केला होता त्या सुनील मेंढेंनी आपला विश्वास गमावलेला आहे, अशा सुनील मेंढेला हरवण्यासाठी जो स्पर्धेत असेल त्या स्पर्धेत असलेल्या महाविकास आघाडीच्या प्रशांत पटोलेला पाठिंबा दिला पाहिजे असे 2 प्रकारचे मत आले. आणि त्याच्यावर मग मी विचार केला की मला दिलेला अधिकार आणि सेकंड नंबरची पसंती म्हणजे प्रशांत पटोलेला, या दोन्हीचा विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की मी जर माझ्या अधिकाराचा वापर करायला जातो तर 18 उमेदवारापैकी कोणत्याही उमेदवाराचे माझ्यावर काही उपकार नाही आहेत. बरोबर. पण त्या 18 उमेदवारामध्ये प्रशांत पटोले यांचे वडील जेव्हा हयात होते आणि ते आणि आम्ही दोघेही शिवसेनेत होतो. सन 2000 साली मी जेव्हा जिल्हा परिषदच्या शिवसेनेतील सदस्य म्हणून निवडून आलो तेव्हा भंडारा जिल्हा परिषदमध्ये सत्ता बसवण्यासाठी आम्हाला 2 सदस्याची गरज होती. बरं. म्हणजे त्यावेळी राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशी युती झाली होती, तरीही 2 सदस्य लागत होते. त्यावेळी यादवराव पडवळे साहेबांनी आपलं कौशल्य वापरून विरोधी पक्षाचे 2 सदस्य फोडले आणि मी सभापती झालो. मी पहिल्यांदा जेव्हा जिल्हा परिषदेला सभापती झालो कृषी व पशुसंवर्धन खात्याचा, तेव्हा खऱ्या अर्थानं माझी ओळख त्या सभापतीच्या माध्यमातून जिल्ह्यात झाली. आणि त्याच्यात थोडाफार सिंहाचा वाटा, खारीचा वाटा हा स्वर्गीय यादवरावजी पटोळे यांचा आहे. जेव्हा प्रशांत पटोलेला उमेदवारी दिल्यानंतर पाठिंबा कोणाला द्यायचा हा माझ्या मनात सुरू होता आणि नेमकं कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी अर्धे अधिकार मला दिले आणि भाजपच्या उमेदवाराला हरवण्यासाठी प्रशांत पटोलेला पाठिंबा दिला पाहिजे दुसरी पसंती दिली. त्यावर माझ्या विचाराचा आणि कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करत मी प्रशांत पटोलेला पाठिंबा देण्याचा विचार केला. बरं. आपण प्रशांत पटोलेला पाठिंबा दिला. काय फरक दिसून येईल साहेब? विकास फाउंडेशननी प्रशांत पटोले यांना पाठिंबा दिला, पाठिंबा नाही दिला असता आणि आता दिला, दोघांमध्ये काय फरक आला असता? फरक असा आहे की मागच्या वेळी सुनील मेंढे हे 1,94,000 मतांनी निवडून आले होते. मला असं वाटते की यावेळी फरक दिसेल. हां, नक्कीच. प्रशांतलाही माहीत नसेल कदाचित त्याच्या वडिलांनी माझ्यासाठी काय केलं त्यावेळी. बरं. पण मला जाणीव आहे म्हणजे माणुसकीला जपलं पाहिजे, ही आपल्या महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती आहे. हा महाराष्ट्र संत महात्म्यांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भाच्या भूमीमध्ये संत तुकडोजी महाराज होऊन गेले, गाडगे महाराज होऊन गेले, मोठमोठ्या महाराजांचा वारसा आहे. त्यांच्यापासून काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे. स्वतः तुकडोजी महाराजांनी माणूस द्या म्हणजे माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला, हे किती अभ्यासातून म्हटलं आहे. आणि त्याची जाणीव ठेवत मी डॉक्टर प्रशांत पटोलेला पाठिंबा देताना त्यांच्या वडिलांनी माझ्यावर उपकार केले.
त्यांच्या कौशल्याची जाणीव ठेवत मी आज त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय करत असताना मी पत्रकार परिषदेमध्ये या जिल्हावासियांना संबोधित करताना तेच आठवण करून दिली की माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांनी घडवले, त्यांच्यावरही त्यांचे उपकार वेगवेगळ्या पक्षात असतील, पण जशी मी उपकाराची जाणीव करून दिली आपल्या माध्यमातून तशी जाणीव या जिल्ह्यातील लोक जे पडोळे साहेबांचे उपकार आहेत ते ठेवतील आणि प्रशांत पडोळेला माझ्याप्रमाणे पाठिंबा देतील. बरं, एक प्रश्नाचं उत्तर सर्व प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की 2014ला आपण भाजपकडून आपण आमदार होते, आपण त्यानंतर 5 वर्ष कामं केली, मात्र ज्यावेळी आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या त्यावेळी आपण भाजपकडून आपण सर्व आपण ज्यावेळी आपल्याला भाजपकडून एकदा निलंबित 2014ला मी चांगली कामं केली म्हणून भाजपने तिकीट काढल्यानंतरही 2019 साली मला 2014ला 73,000 मतं होती, 19ला 80,000 मतं मतदारांनी मला दिली, माझे काम पाहून दिलाय. आता काही भाजपच्या लोकांना असं वाटत असेल की आमची उपकाराची जाणीव चरण वाघमारे ठेवायला पाहिजे होती, तर त्यांनी उपकाराची परतफेड इतकी खराब पद्धतीनं केली. एका महिला पोलीस अधिकारीला पुढे ठेवून तिच्या हाताने माझ्यावर गुन्हा नोंदवून घेतला, मला जेलमध्ये टाकलं आणि तो कारण दाखवून माझी तिकीट काढली. त्याचा बदला माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी इतका सुंदर घेतला की 2014ला 73,000 मतदारांनी मला मतदान केलं होतं, 2019ला मतदान करताना 80,000 मतदारांनी मला मतदान केलं आणि भाजपच्या उमेदवाराची जमानत जप्त केली. म्हणजे भाजप जनता के सन्मान में भाजपा मैदान में हा जो नारा द्यायची तो नारा त्यावेळी संपला. जनता के अपमान में भाजपा मैदान में झाला, कारण लोकशाही मार्गानं भाजपने मला उमेदवारी 2014ला दिली होती, पण 2019ला जर लोकशाही मार्गाने उमेदवारी दिली असती जनता के सन्मान में भाजपा मैदान में याप्रमाणे, तर मी पुन्हा 50,000 मतांनी निवडून आलो असतो त्यावेळी. मग पुन्हा आपल्याला पक्षातून बाहेर काढण्यात आलं, पुन्हा पक्षामध्ये माझा निलंबन रद्द, मी पहिला माणूस असेल की माझा निलंबन रद्द केला, मला पक्षात घेतलं नाही, निलंबन रद्द केला, त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली आणि मग आपल्याला जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रमुख बनवलं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रमुख बनवल्यावर काय झालं की ते तेथपर्यंत तिकीट वाटपामध्ये हेवे दावे होत असतात, त्याच्यात मी सांभाळून घेतलं स्वतःला, काही माझ्या मनाच्या विरोधात झाला नाही, मला भांडण करून काही लोकांसाठी तिकीट आणावं लागल्या, जबकी पक्षांनी मला अधिकार दिले होते माझं निलंबन रद्द करताना की तुमसर विधानसभा क्षेत्रात चरण भाऊ आम्ही तुमच्या विरोधात कुठेही काउंटर करणार नाही, तुम्ही जे म्हणाल ते तुम्ही जे निर्णय घ्याल ते आम्हाला मान्य असतील, पण त्या उपरी तिकीट वाटताना खूप त्रास दिला तरी मी स्वतःला सांभाळून घेतला. पण मोहाडी नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आम्हाला म्हणजे भाजपला पूर्ण बहुमत असताना आता जे बसपाचे उमेदवार आहेत स्वतःला निष्ठावान समजायचे संजय कुंभलकर यांच्यावर आमचे बाहेरचे परिणयजी फुके यांनी जबाबदारी दिली होती मोहाडीची आणि त्यांनी 4 नगरसेवक पळवून नेले, 4 नगरसेवक पळवून नेले आणि तिथून आमची सुरुवात झाली. अजून पुन्हा पार्टीत घेतल्यानंतर मतं खराब करण्याचा प्रकार त्यावेळी झाला. तरीही त्या 4 नगरसेवकापैकी माझ्याजवळ असलेल्या 5 नगरसेवकांना मी सरेंडर केला आणि 4 मधल्या दोघांना अध्यक्ष उपाध्यक्ष देऊन टाकला आणि विषय संपवला. भाजपची सत्ता आपण नगर परिषद कायम ठेवली. त्याच्यानंतर पंचायत समितीला सभापती पदासाठी आमच्याकडे 1 मताची गरज होती. तुमसर पंचायत समितीमध्ये टोटल संख्या 20, 10 आमच्याकडे होते, 1ची आम्हाला गरज होती. जिल्हा अध्यक्षाच्या उपस्थितीत असा निर्णय झाला की वेगळ्या पक्षाचा जो कोणी 1 येईल त्याला उपसभापती बनवायचा आणि आपला सभापती बनवायचा. हे ठरल्यानंतर आमचे 10 लोक आम्ही बाहेर पाठवले, कोणी फोडू नये, कोणी त्यांच्या मागे बार्गनिंग करू नये म्हणून. त्याच्या शेवटच्या दिवशी काय झालं की त्या 10 मधला 1 पडाला. 2 दिवसाच्या आधी काँग्रेसचा जो आता उपसभापती हिरालाल नागपुरे तो आमच्याकडे आला किंवा मी तुम्हाला पाठिंबा देतो, मला उपसभापती बनवा. पार्टी ठरल्याप्रमाणे आम्ही त्याला कमिटमेंट केला. पण शेवटच्या दिवशी वोटिंगच्या दिवशी पहाटे एक लक्ष्मीकांत सेलोकर नावाचा सदस्य त्याला पळवला गेला भाजपच्या लोकांनी की चरण वाघमारेचा समर्थक कोणी हा पंचायत समिती तुमसरचा सभापती बनवू नये. आणि शेवटी आमची परिस्थिती अशी आली की आम्हाला काँग्रेसच्या 3 सदस्यांसोबत हातमिळवणी करून आमचं सभापतीपद वाचवण्यात आम्हाला यश आला. आणि आपण मग नंतर जिल्हा परिषद मग आम्ही काय केला की त्यांनी आम्हाला सभापती पदाला 3 लोक देताना आमच्याकडून नानाभाऊंनी कमिटमेंट केला की तुमच्याकडे जिल्हा परिषदचे 6 सदस्य आहेत, या 6 सदस्यामध्ये तुम्ही जर आम्हाला मदत केली तर जिल्हा परिषदला आमची सत्ता वाचते, तुम्ही आम्हाला हो म्हणा तर आम्ही पंचायत समितीमध्ये सभापती बनवण्यासाठी आमचे 3 देतो. मी त्याला होकार दिला की भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व आम्हाला अशा पद्धतीने वागवून देत असतील. आम्हाला तेव्हा हे माहीत नव्हतं की यांची राष्ट्रवादी सोबत युती होणार आहे. आम्ही आमच्या जिल्हा परिषद सदस्यांना आधीच पाठवून टाकलं होतं भाजपच्या खेम्यात, तेही भाजपमधूनच निवडून आले होते.
पण व्होटिंगच्या दिवशी पंचायत समिती सभापती पदाच्या दिवशी, सभापतीच्या निवडणुकीच्या दिवशी आमच्यासोबत असा प्रकार झाला की आमचा एक पळाला आणि त्यामुळे आमचे गेलेले 6 जिल्हा परिषद सदस्य आम्ही परत बोलावले आणि नानाभाऊला शब्द दिला. त्यांनी आपले 3 दिले, आमचा सभापती बनला, त्यांचा उपसभापती बनला आणि जिल्हा परिषदमध्ये आम्ही दिलेला शब्द पाळायचा होता. मग त्या दरम्यान म्हणजे जिल्हा परिषदला आता कसं यांचा विषय आमच्यासमोर होता की भाजपच्या नेतृत्वाचा का आमची चूक झाली, आमचे लोक चुकले. मग त्यांनी आमच्यासमोर प्रस्ताव ठेवला का तुम्ही राष्ट्रवादीसोबत बसा. मी म्हटलं राष्ट्रवादीसोबत बसणार नाही, जिल्हा परिषदला आपल्याकडे बहुमत नाही आहे. एक तर तुम्हाला राष्ट्रवादीसोबत बसायचं होतं तर तुमसर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीसोबत युती करायचा आम्हाला प्रस्ताव दिला असता, आम्ही त्यांच्यासोबत बसलो असतो. तुम्ही आम्हाला प्रस्ताव दिला नाही, आमचा सभापती बनू नये म्हणून तुम्ही एक माणूस फोडल्या. हे भाजपच्या नेतृत्वासोबत माझी बोलणी सुरू होती. मग मी त्यांचा आग्रह होता की काही करा पण तुम्हाला राष्ट्रवादीसोबत बसावं लागेल. मी त्यांना दुसरा अल्टिमेटम दिला होता, प्रस्ताव दिला होता की तटस्थ राहू आम्ही, कोणाला छोट मारणार नाही, आमचा बहुमत नाही आहे. पण शेवटी चंद्रशेखर बावनकुळेवर जबाबदारी दिली होती आणि चंद्रशेखर बावनकुळे हट्ट करायचे की तुम्हाला राष्ट्रवादीसोबत बसावं लागेल. मी नाही म्हटलं आणि आमच्या 6 लोकांनी त्यावेळी सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेससोबत युती केली. आमचा उपाध्यक्ष झाला, भाजपचा उपाध्यक्ष आणि काँग्रेसचा अध्यक्ष झाला. चूक काही झाली नाही, फक्त माझा विरोध होता का राष्ट्रवादीसोबत बसायचं नाही. सत्तेत तर भाजप आणि मी राष्ट्रवादीचा विरोध केला म्हणून यांनी मला पक्षातून काढलं. म्हणजे मी पहिला व्यक्ती असेल पदाधिकारी पूर्ण देशामध्ये की दुसऱ्या पक्षाचा विरोध करतो, जबकि यांची महाराष्ट्र लेवलवर राष्ट्रवादीसोबत युती नाही, देश पातळीवर तेव्हा युती नव्हती. अजित पवार त्याच्यानंतर आले, यांची कुठं युती होती. म्हणजे यांचा काही संबंध नाही. मी ज्या राष्ट्रवादीच्या आमदाराच्या विरोधात निवडणूक हारलो त्याच्यासोबत मला बसायसाठी यांचा हट्ट होता, मी विरोध केला तो. आणि त्यामुळे जिल्हा परिषदमध्ये काँग्रेस आणि भाजपची युती झाली, भाजपचा उपाध्यक्ष झाला. आता हे माझ्या मागे फिरायचे की चरण भाऊ तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. अरे जेव्हा तुम्ही मला काढलं राष्ट्रवादीच्या प्रेमासाठी, मला तुम्हाला पाठिंबा देण्याचा विषयच नाही. बरं, खासदार सुनील मेंढे हे मागच्या 2019च्या निवडणुकीत आम्ही रात्रंदिवस चेक केला, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आम्ही. पण त्यांनी 5 वर्ष आम्हाला कुठेही विश्वासात घेतलं नाही, साधा विचारलंही नाही. आता गेल्या 8 दिवसामध्ये 2 वेळा माझ्याशी संपर्क साधला. मी म्हटलं तुम्हाला मदत करण्यामुळे माझा फायदा काय ते सांगा. मला विधानसभेची पुढची निवडणूक लढायची आहे. तुमचा एखाद कार्यकर्ता भाजपचा मला अपक्ष निवडणुकीत मदत करणार असेल तर मी तुम्हाला पाठिंबा देतो, हे सुनील मेंढेला बोललाय मी. त्यांनी उत्तर दिलं नाही मला. कदाचित त्यांनी उत्तर दिलं असताना मी त्याला पाठिंबा दिला असता. आणि त्या पार्टीवर इतका प्रेम करत होतो, मी विधानसभेच्या निवडणुकीत उभा राहिलो तरी मोदीजींच्या विरोधात बोलत नव्हतो, देवेंद्र फडणवीसच्या विरोधात बोलत नव्हतो. मला वाटायचं का त्या पार्टीबद्दल आस्था होती. निवडणुकीच्या व्होटिंगच्या 2 दिवसाच्या पूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीसची तुमसरला सभा ठरली होती, त्या सभेच्या 1 दिवसाच्या पूर्वी मी फडणवीसांना मेसेज टाकला होता मला तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून. त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. जेव्हा त्यांचा फोन आला, म्हणजे चरण तू मेसेज टाकला का म्हणते. मी म्हटलं तुम्ही प्रचाराला येऊ नका, मी निवडून आलो तर तुम्हाला बिनशर्त पाठिंबा देईन. मी अपक्ष निवडून येणार आहे, तुमच्या माणसाची जमानत जप्त होणार आहे. फक्त तुमच्या येण्यानं भाजपच्या उमेदवाराचे 2-4 हजार वोट जर वाढले तर मी हारून जाईन, हे त्यांना सांगितलं. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी शिवसेना भाजपची युती असताना सेनेच्या उमेदवाराच्या विरोधात यांनी अपक्ष उमेदवार लढवले, तिथं यांचे बॅनर लागले होते. पण मी यांना बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार होतो आणि मी निवडून येण्यासारखी माझी स्थिती होती. यांनी मला मदत केली नाही, यांच्याबद्दल का प्रेम ठेवायचं आता. आणि जर यांना माझी गरज होती, यांनी मला पक्षातून काढलं कशाला, काढायची आवश्यकताच नव्हती. बरोबर. आपल्याकडं जेव्हा आपल्याला पक्षातून निलंबित करण्यात आलं, म्हणजे काढण्यात आलं, तेव्हा आपल्यासोबत भाजपचे आपल्या जवळचे कार्यकर्ते सगळे पक्षातून बाहेर निघाले. त्यांनी कार्यकारिण्या बरखास्त केल्या. मी यांच्या पक्षातले आमचे ज्येष्ठ नेते आहेत तारिक भाऊ कुरेशी, यांना सकाळी मला काढायच्या आधी सकाळी फोन केला होता की भैया पार्टी आप संभाल लेना, मेरे को आज पार्टी से निकालने वाले है. मी दिलेला शब्द मला पाळायचा आहे. कदाचित मला पक्षातून काढू शकतात, पण यांनी काय केलं, पक्षातून मला माझी हकालपट्टी करताना आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिण्या बरखास्त करून टाकल्या. बरं. कदाचित हे सगळे कार्यकर्ते भाजपमध्येच राहिले असते आजच्या स्थितीत, मी एकटाच बाहेर राहिलो असतो. त्याच्यात मला कुठलीही अडचण नव्हती. बरं. पण त्यांनी सगळ्यांनाच काढून टाकलं. सगळ्या लोकांना काढला भाजपमधून आणि सर्व लोक आता तुमच्या सोबत आहेत. आता गेल्या 2 वर्षापासून त्याच कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत. बूथ बनवायला यांना दुसरे लोक नाही. रोज भाजपच्या कार्यालयातून आमच्या कार्यकर्त्यांना फोन येतात, अरे तुम्हाला आमची गरज नव्हती, नवीन कार्यकर्ते बनवा, आमच्या मागे कशाला लागता.
आणि ह्या राज्यामध्ये ज्या पद्धतीने चालला आहे, म्हणजे ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, त्या बाळासाहेब ठाकरेंची पार्टी तुम्ही चिरवून टाकली. म्हणजे उद्धवसाहेब ठाकरेंना बाळासाहेबांनी आपला वारसा म्हणून शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून हयात असताना घोषणा केली, त्यांच्या हातात पक्ष दिला, त्यांची पार्टी छिनली, त्यांचा चिन्ह छिनला. ज्या शरद पवारांनी आपल्या पार्टीची स्थापना केली तो पक्ष छिनवून टाकला. म्हणजे ईडीच्या आणि CBIच्या ज्या पद्धतीने गैरवापर सुरू आहे हे तर कोणाला मानण्यासारखं नाही आहे. मी एकेकाळचा शिवसैनिक आहे, 13 वर्ष शिवसेनेत काम केला. मी कदाचित भाजपमध्ये राहिलो असतो ना आजही, तरी मी भाजपला मतदान केलं नसतं. शिवसेनेच्या दुःख पाहून ज्या मातोश्रीलाचा पक्ष यांनी छिनला, या राज्यातलं कोणी शिवसैनिकांना मतदान करणार नाही. मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याकरिता तर करावं लागणार आहे सगळं. काय आतापर्यंत मोदीजी 10 वर्ष नव्हते, त्याच्यापूर्वी काय देश चालला नाही? चाललाच ना. सुईपासून विमानापर्यंत तर भाजपच्या काळात झालं नाही, काँग्रेसच्या काळात झालं आहे. ठीक आहे, मी महाविकास आघाडीच्या कुठल्याच घटक पक्षात नाही आहे, महायुतीच्याही घटक पक्षात नाही आहे, पण त्यांच्यावर बोलण्यासारखं खूप आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी का बोलले होते? मी भ्रष्ट मार्गानं म्हणजे विरोधी पक्षाचे लोक जोडून सत्ता स्थापित करणार नाही, हे अटलजीचे वाक्य आहे. चिमट्यांना पण स्पर्श करणार नाही, सिम्पटम्स स्पर्श करणार नाही, यांनी तर पूर्ण अटलजीची विचारधारा म्हणून टाकली. ते तर भाजपचे संस्थापक होते, त्यांनी भाजपची निर्मिती केली. बरोबर. मग आपल्यासोबत सगळे भाजपचे कार्यकर्ते असून सुद्धा ज्यावेळी आपण 4 तारखेला सभा घेतली आणि आपण इंटेरियर मतदान केलं की कुणाला आपण पाठिंबा द्यायचा, तेव्हा सगळेच लोक भाजपचे तुमच्यासोबत आता हे बघा आश्चर्य आहे. 1100-1200 लोकांनी मतदान केलं, सूचना मांडल्या, मतदान म्हणण्यापेक्षा सूचना मांडल्या. त्याच्यामध्ये फक्त 10 लोक असे होते, आता त्यांचं नाव माहीत नाही, आम्ही नाव लिहून दिला नाही कोणाचे. 10 लोकांनी भाजपला मतदान केलं पाहिजे मोदीजीसाठी एवढंच लिहिलं आहे. 1100-1200 कार्यकर्त्यांपैकी फक्त 10 लोकांनी. का आश्चर्य आहे? आश्चर्य म्हणजे जे कार्यकर्ते त्यांनी जेवढून पाहिलं भाजपचं काम, आणि ज्या पद्धतीनं गेल्या 2 वर्षापासून आणि 4 वर्षापासून आमच्यासोबत सुडाचा राजकारण झाला, इथं काही मोदीजी काम करायला येणार नाही. देशाच्या संसदेमध्ये भंडारा गोंदिया लोकसभेचा विषय मांडण्यासाठी इथून आम्हाला प्रतिनिधी निवडून पाठवायचा आहे. ठीक आहे, काही लोक म्हणजे मेंढे चालत नाही म्हणून त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते गावात जाऊन लोकांना समजवतात मोदीला पाहून होट मारा. आता मला सांगा, मग आपल्या मतदारसंघाचा प्रतिनिधी आम्ही मोदीला निवडत नाही आहो. आमचे विषय मांडण्यासाठी इथून जो निवडून जाणारा प्रतिनिधी आहे तोच विषय मांडणार आहे. मोदीजी या मतदारसंघात येऊन बसणार नाही आहेत, ते वाराणसीचे प्रतिनिधी आहेत, जरी देशाचे पंतप्रधान असले तरी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेंढेचा परफॉर्मन्स काय आहे. मेंढे आज म्हणतो माझे अधिकार काय. अरे तुला सगळे लोक म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 18 वर्षापासून जो हयात आहे ते सगळे मतदार होट मारतात. काही वेगळा मतदारसंघ नाही आहे हा. लोकसभेचा मतदारसंघ, विधानसभेचा मतदारसंघ, याच्यामध्ये मतदार यादीत जेवढे मतदार आहेत सगळे होट मारतात. आणि आता त्यांच्या एक पोस्ट पाहिली मी BJPच्या ग्रुपवरची, त्या पोस्टमध्ये असा होता का खासदाराचे अधिकार कोणते, खासदार तुमच्या घरी येऊन बसणार आहे का. हा, आणि दुसरीकडे खासदार भाषण देताना सांगते घरकुल मीच आणले. अरे घरकुल तुम्ही जर आणले तर 7-7 वर्ष लोकांचे पैसे भेटले नाही. ते तर घरकुलचे ज्या लाभार्थ्याला 7 वर्ष पैसे भेटले नाही, तो लाभार्थी यांना मतदान कसा करेल. तुम्ही 350ची सिलेंडर 1000 रुपयात विकत असाल, तो लाभार्थी तुम्हाला मतदान कसा करेल. GST मुळे महागाई किती वाढली, किती महागाई वाढली. तुम्ही 2000 रुपये PM किसान योजनेचा हप्ता देत असाल आणि युरियाच्या बोरीवर 2000 वाढवत असाल तर शेतकऱ्याला जाणीव आहे. यांचे अमित शहा म्हणतात की शेतकऱ्यांच्या कर्ज कधी माफ होणार नाही, व्यापाऱ्यांच्या कर्ज माफ होईल, उद्योगपत्यांच्या कर्ज माफ होईल. लोक ऐकून आहेत, घरापर्यंत सोशल मीडिया पोहोचला आहे. बरोबर. आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात सुनील मेंढेचा विरोध आहे. मेंढे साहेब तर म्हणतात की मी 5 वर्ष आजपर्यंत एकही खासदारांनी कामं केली नाही, तेवढी कामं केली. का बरं विरोध असेल. जनता देईल. आता त्यांनी 2 लाखाच्या वर निवडून यायला पाहिजे. सिन्नर तांदळाचं GI टॅगिंग केलं, त्यांनी चांगला काम केलं असेल तर सुनील मेंढेंनी 2 लाखाच्या वर निवडणूक जिंकायला पाहिजे. जर चांगला काम केलं असेल तर आमच्या तर बाहेरून पाठिंबा आहे. आम्ही कोणाच्या स्टेजवर जाणार नाही, पण आम्हाला ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांनी कौल दिलेला आहे तो कौल लक्षात घेता मी 100% सांगतो, सुनील मेंढे 2 लाखाच्या फरकानं जिंकूच शकत नाही. जिंकले तरी EVMचा कमाल झाला तर जिंकू शकतील, नाही तर आजची स्थिती जिंकण्याची बिलकुल नाही. काँग्रेस जिंकेल 100%. आपण मागच्या मुलाखतीमध्ये माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके यांच्यावर भरमार टीका केली. टीका नाही केली मी, त्यांचे कार्य सांगितले मी.
त्यांनी वाईट कार्य कोणते केले आणि चांगले कोणते केले ते सांगितले. टीका कुठे गेली? बरं. ते वस्तुस्थिती सांगितली होती. विधान परिषद मीच, लोकसभा मीच, विधानसभा मी, हे सांगितलं होतं मी. ह्या लाईन एवढा गाजत आहेत संपूर्ण क्षेत्रभर. त्यांच्याशी जेव्हा मी बोललो तर ते म्हणाले की चरण वाघमारे हे असमाधानी नेते आहेत, ते कधीही समाधानी जाऊ शकत नाही. आजपर्यंत त्यांनी अर्धा पक्ष बदलवला आणि समोर सुद्धा ते अर्धा पक्ष बदलवतील. परिणय फुके जर असमाधानी नसते ना तर 4 ठिकाणाहून तिकीट मागितल्या नसत्या. एकच मतदारसंघ पाहिला असता. मी एक मतदारसंघ सोडून दुसऱ्या ठिकाणी गेलो नाही आजपर्यंत. असमाधानी कोणाला म्हणायचं? मी समाधानी आहे. मी 5 वर्षातून एकच निवडणूक लढतो, पण तो विधान परिषदेचा आमदार असताना विधानसभा झाल्यावर देवेंद्र फडणवीस पालकमंत्री होते तर पालकमंत्र्याचे अधिकार तोच. आता विजय कुमार गावितचं काम तोच. अरे आपल्या घरी बसा ना तुम्ही. लोक तुमचा कालावधी संपलाय ना. मी तर समाधानी आहे बिलकुल. माझ्यात ताकद आहे म्हणून माझं एक स्वतंत्र संघटन आहे. तुमच्यात ताकद असेल तर सोडा भाजप, करून दाखवा आपलं स्वतंत्र संघटन. नेत्याच्या मागं फिरून तर तुम्हाला दुरुपयोग करता येते सत्तेचा. आम्ही नाही केला सत्तेचा दुरुपयोग. हे बघा, फुकेनी माझ्या समोर आमने सामने डिबेट करायला यावा. त्याच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईन मी. मी नेत्याच्या मागे लाचारीसारखा त्याच्यासारखा फिरत नाही. कोण्या नेत्याच्या मागे फिरलो? मी आजही पत्रकार परिषदमध्ये डॉक्टर प्रशांत पटोळेला पाठिंबा देताना बिनशर्त पाठिंबा देता म्हणून घोषणा केली आहे. काँग्रेसच्या तुमसरमधल्या जे संभाव्य उमेदवार असतील त्यांनी निश्चिंत राहा विधानसभेसाठी. मी काँग्रेसची तिकीट मागणार नाही, दिली तरी घेणार नाही, अशा प्रकारची घोषणा केली आहे. घेणार नाही दिली तरी? हो, बिनशर्त पाठिंबा आहे. नाही तर मग सुनील मेंढेची तिकीट जाहीर झाल्यावर मी बागार घेतली म्हणून परिणय फुके सांगतो. आश्चर्य आहे. एकीकडे तिकीट जाहीर होऊन जाते आणि नाना पटोले उमेदवार नाही म्हणून मी माघार घेत आहो. अरे तिकीट तर पहिले जाहीर झाली राजा. ते तर म्हणाले की काँग्रेसकडून डमी कॅन्डिडेट मैदानामध्ये आले त्यामुळे मी ही निवडणूक लढणार. डमी कॅन्डिडेट तर घरी झोपून म्हणा, तुम्ही झोपून प्रचार करा. तुमचा माणूस चांगले काम केलं असेल तर बिना प्रचारानं निवडून आले पाहिजे. जर काँग्रेसचे उमेदवार डमी असतील तर भाजपचे उमेदवार झोपून जावा ना. आणि यांना जर प्रशांत पटोलेला डमी समजत असतील ना तर डॉक्टर परिणय फुकेनी चुपचाप घरी जाऊन झोपून जाऊन नागपूरला नाही लाकडीत झोपावं. प्रचार करायची काय गरज आहे? तुम्ही चांगले कामं केले ना. आपण त्यांना मागच्या मुलाखतीमध्ये पार्शल शब्द म्हटलं होतं की नागपूरचे पार्शल आहेत. त्यांच्याशी जेव्हा बोललो ते म्हणाले की पार्शल म्हणजे गिफ्ट होते आणि मी भंडारा गोंदियाकरिता गिफ्ट आहो. मी पार्शल हा भंडारा गोंदियाकडचा गिफ्ट. हे दुर्दैव आहे भंडारा गोंदियाचा की भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये कोणीच लायकीचा नाही आहे म्हणून पार्सल आणावं लागली इथून नागपूरहून भंडाऱ्यात. हे दुर्दैव आहे. आणि अजूनही देवेंद्र फडणवीसांनी सुनील मेंढेचा फॉर्म भरला तेव्हाचा भाषण मी त्यांचा ऐकला. ते असे बोलले की परिणय फुके यांची केंद्रात गरज नाही, महाराष्ट्रामध्ये गरज आहे. म्हणजे अजूनही भंडारा गोंदिया जिल्ह्यावर परिणय फुकेला लादणार आहेत. या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षात कोणीच लायकीचा नाही हे देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्यातून जाणवते. जनता कल दाखवेल आपला. जनता आता लोकसभा 4 जूनला पता चालेल कोण होईल भंडारा गोंदियाचा खासदार. प्रशांत पटोळे नक्की. लॉक करायच्या? बिलकुल डन. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात काँग्रेसचे प्रशांत परोळे हेच खासदार होतील असं तुमसर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे साहेबांनी सांगितलं. ही 2024ची लोकसभा निवडणूक कशी रंगेल, कशा प्रकारे हे भाजपमध्ये असताना यांच्यावर कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आणि का बरं यांनी नाना पटोलेसोबत जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला, नगर परिषदेला सत्ता स्थापन केली, ह्या सर्व विषयांवर चरण वाघमारे साहेबांनी सर्व प्रश्नांची उत्तरे रोखठोक अंदाजामध्ये दिली आणि आपण सुद्धा त्याच रोखठोक अंदाजामध्ये ही आजची मुलाखत शेवटपर्यंत पाहिली. त्याबद्दल आपण सर्व प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.